नमस्कार मंडळी, नोकरी केंद्र या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये या ठिकाणी पदभरती सुरू झालेली आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला तृतीय श्रेणीतील 263 जागा आणि चतुर्थ श्रेणीतील 60 जागांची पदभरती असणार. तर मित्रांनो, हा फॉर्म तुम्हाला ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे. या व्हिडिओमध्ये संपूर्ण जाहिरात या ठिकाणी पाहणार आहोत. त्यापूर्वी मित्र आपला चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. मित्र आपण सगळा सुरू करूया. ओके, तर मित्रांनो, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक याच्यामार्फत नोकरीची सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये मित्रांनो, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक लिमिटेड यांच्यामार्फत तृतीय श्रेणीतील 263 आणि चतुर्थ श्रेणीतील 60 जागी पदभरती असणार आहेत. त्याचबरोबर ह्या सगळ्याचे डिटेल्स तुम्हाला satara.dcc.com आणि .in ह्या वेबसाईटवर तुम्हाला या ठिकाणी सविस्तर माहिती मिळणार आहे. तर मित्रांनो, हा फॉर्म भरण्यासाठी 12 ऑगस्टपासून ते 21 ऑगस्ट दरम्यान तुम्ही फॉर्म भरू शकता. त्याचबरोबर प्रवेशपत्र त्याच वेबसाईटद्वारे तुम्हाला या ठिकाणी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर परीक्षा दिनांक आणि मुलाखत आणि कागदपत्रे पडताळणीसुद्धा या ठिकाणी तुम्हाला यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, काही सूचना आहेत या ठिकाणी पाहणार आहोत. ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला satara.dcc.in किंवा .com वेबसाईट तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला 500 रुपये प्लस 18% GST अशी 90 एकूण 590 रुपये तुम्हाला फी भरायची. त्याचबरोबर परीक्षा फी भरल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला 590 रुपये फी ही ऑनलाईन स्वरूपात भरायची आहे. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला भरल्याशिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही. त्याचबरोबर परीक्षा शुल्काची रक्कम ही 590 उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपात भरता येणार आहे. त्याचबरोबर उमेदवारांनी मोबाईल नंबर, मेल ID सर्व माहिती ही अचूक या ठिकाणी तुम्हाला भरायची आहे. त्याचबरोबर या ठिकाणी काही सूचना आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर हेल्पलाईन नंबरसुद्धा आहेत, हे या ठिकाणी तुम्ही वापरायचा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला अर्हता, वयोमर्यादा आणि पात्रता या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो, पहिली पोस्ट आहे ज्युनियर क्लर्क, 263 जागा, 21 ते 38 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता. कोणत्याही शाखेची पदवी आणि ME तुम्हाला लागणार आहे. त्याचबरोबर जर बँकिंगमध्ये असल्यास तुम्हाला कामाचा अनुभव आणि प्राधान्य देण्यात येणार आहे. त्याचबरोबर टायपिंग असल्यास या ठिकाणी तुम्हाला प्राधान्य देण्यात येणार आहे. ज्युनियर पिऊन यांना 60 जागी पदभरती असणार आहे. 18 ते 38 वर्ष तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. 10वी पास आणि MSCITचं बेसिक नॉलेज या ठिकाणी तुमचं राहणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी उमेदवार सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ज्या शाखेमध्ये नियुक्ती झाली आहे त्या शाखेमध्ये 10 दिवसाच्या आत रुजू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर यांना वेतन श्रेणीसुद्धा देण्यात आले आहेत. कनिष्ठ लेखनिक आणि कनिष्ठ शिपाईसाठी वेगवेगळे लेखनिकसाठी सुद्धा या ठिकाणी वेतन देण्यात आले आहे. त्याचबरोबर निवड व कार्यपद्धती बघूया. नंतर निवड व कार्यपद्धतीमध्ये तुम्हाला ऑनलाईन परीक्षा असणार आहेत. ऑनलाईन परीक्षा मित्रांनो 90 गुणाची एक तुमची एक्झाम होणार आहेत. एक प्रश्न हा एका मार्गासाठी असणार आहे. त्यानुसार तुम्हाला एका जागेसाठी 3 विद्यार्थ्यांची नेमणूक म्हणजे सिलेक्शन होणार आहेत. एका जागेस 3 विद्यार्थ्यांची नेमणूक केली जाणार आहे. त्याचबरोबर कोणकोणती डॉक्युमेंट्स लागणार आहेत. त्याचबरोबर शैक्षणिक डॉक्युमेंट्स, जन्मदाखला, MSCIT, टंकलेखन असल्यास, अनुभव असल्यास, त्याचबरोबर उमेदवारांनी अर्जात केलेले सर्व प्रमाणपत्र विवळत असल्यास, जिल्हा पुनर्वसन असल्यास त्याचा दाखला, त्याचबरोबर माहिती बरोबर असल्यास त्याचा बँकेचा कोणताही अनुभव असल्यास त्याचा तपशील आणि परीक्षा शुल्काची पावती आणि फॉर्म हे तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे. त्याचबरोबर मुलाखतीसाठी सुद्धा काही डॉक्युमेंट्स लागणार आहेत. जसं की मुलाखतीसाठी जर तुमचं या ठिकाणी बँकिंगमध्ये जर एक्सपिरियन्स असल्यास 1 मार्क तुम्हाला आहेत. JIIB मार्फत 1 मार्क आहेत. टेली असेल 1 मार्क, राष्ट्रीयकृत खाजगी बँक प्राधान्य 1 मार्क आणि प्रकल्पग्रस्त दाखला 1 असे 5 गुण ॲडिशनल तुम्हाला मिळणार आहे. तर मित्रांनो, उमेदवारांना अंतिम निवड व सूचनामध्ये जर वहिले मित्रांनो एकूण 90 प्लस 10 गुणांची तुमची या ठिकाणी अंतिम गुण या ठिकाणी तुमचं ग्राह्य धरले जाणार आहेत. सातारा जिल्ह्याकरता रहिवाशांना प्राधान्य देण्यात येणार आहे. कनिष्ठ लेखनिक पदासाठी उमेदवारांना प्रथम प्राधान्य, पदवीधर असल्यास तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. वरील 1 ते 3 मधील समान पात्रता असलेल्या व्यक्तींना त्यांच्या शासकीय पदांच्या सेवा प्रवेश नियमानुसार किमान शैक्षणिक अर्हता, उच्चतम पदवी आणि वयोमर्यादेनुसार तुम्हाला या ठिकाणी घेतलं जाणार आहे. तर मित्रांनो, एकूण शुल्क बघितलं मित्रांनो 500 प्लस 18% GST 90 अशी 590 रुपये तुम्हाला फी भरायची आहे. फी ही मित्रांनो कोणत्याही स्वरूपात नॉन रिफंडेबल फी असणार आहेत. हे मित्रांनो तुम्ही ऑनलाईन स्वरूपात या ठिकाणी तुम्ही फी भरू शकता. तो मित्रांनो, हा फॉर्म भरायचा मित्रांनो, हा फॉर्म satara.dcc.in किंवा .com ह्या वेबसाईटवर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी माहिती भरायची आहे. त्याचबरोबर माहिती भरण्यासाठी तुम्हाला योग्य माहिती तुमची जी एज्युकेशन माहिती आहे
त्या ठिकाणी योग्य माहिती तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे. हा फॉर्म मित्रांनो तुम्हाला 21 ऑगस्ट 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी फोटो अपलोड करायचा आहे, 2 MB आत अपलोड करायचा आहे आणि सहीसुद्धा या ठिकाणी अपलोड करायची आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मेल आणि SMS द्वारे तुम्हाला या ठिकाणी बँकेच्या एक्झामसाठी जी योग्य माहिती आहे ती या ठिकाणी दिली जाणार आहे. ओके, तर ही तुम्ही मित्रांनो सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये पदभरती मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. जय हिंद, जय महाराष्ट्र.